सांगली लोकसभा मतदारसंघासाठी सकाळपासून उत्साहात मतदान सुरू झाले। अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा दिसून आल्या। सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण 20 उमेदवार रिंगणात आहेत। या निवडणुकीसाठी सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झाली आहे। शहराबरोबरच ग्रामीण भागातही मतदानाचा उत्साह दिसून आलाय। अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्या होत्या। सकाळी 11 वाजेपर्यंत 16% मतदानाची नोंद झाल्याचं प्रशासनाने सांगितलंय। सांगली जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे। आरोप प्रत्यारोप, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ यामुळे ही निवडणूक गाजली आहे। या पार्श्वभूमीवर नेत्यांनी देखील आपली कंबर कसली आहे। आज सकाळी जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावलाय। अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी पत्नी पूजा पाटील यांच्यासह पदमाळे या गावामध्ये मतदान केलं। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना टीका केली आहे। भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांनी तासगाव तालुक्यातील चिंचणी या गावामध्ये सहकुटुंब मतदान केले। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी पलूस तालुक्यातील सोनसळ येथे सहपरिवार मतदान केलं। माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी सांगलीतील शांतिनिकेतनमधील मतदान केंद्रावर सहकुटुंब पत्नी आणि मुलांसमवेत जाऊन मतदान केले। भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मतदान केले। आमदार विक्रम सावंत, आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील यांनी देखील मतदान केले। लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मतदान करावं असे आवाहन देखील यावेळी या नेत्यांनी केले।